नमस्कार मैत्रिणींनो, शारदास किचन मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण एक स्पेशल मेनू बनवणार आहोत, शेवग्याची शेंगाची मसाला भाजी। ही भाजी तुम्ही खाऊन बघा, तुम्हाला इतकी आवडेल आणि ह्या रेसिपी प्रमाणे करून बघा। या इथे मी मीठ आणि हळद टाकून थोडे शेंगा कुटून घेतलेले आहे। इथे गॅसवर मी कांदा भाजत टाकलेला आहे, 3 ते 4 कांदे आहेत। तर आपण या इथे बघूयात साहित्य। त्यासाठी लागणारे साहित्य: लसूण, अद्रक, थोडी मी इथे हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे, धने, थोडेसे शेंगदाणे आणि खोबरे, मिरच्या, कोथिंबीर, मिरे आणि इथे 3 ते 4 कांदे मी भाजून घेतलेले आहे आणि हे आपले उकडलेले शेंगा। तर आपण आता हे तेलामध्ये हे साहित्य आपण भाजून घेऊया। अद्रक, खोबरे आणि थोडे शेंगदाणे आपण भाजून घेऊया। त्याला थोडासा गुलाबी लालसर कलर येईपर्यंत भाजायचं आहे आपल्याला। इथे लालसर कलर आलेला आहे, आपण हे काढून घेऊया आता। थोडीशी हरभरा डाळ, ही पण थोडीशी गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्यायची। थोडीशी कोथिंबीर परतून, जास्त परतून नाही द्यायची। त्यानंतर धने थोडीशी टाकून आपण गरम करून घेऊया। त्यानंतर 4 ते 5 मिरच्या आपण भाजून घेऊया। अशा प्रकारे मिरच्या आपल्या भाजून झालेल्या आहेत। थोडंसं आपण कांदा पण थोडा परतून घेऊया। हा कांदा मी भाजून घेतलेला आहे, पण तरी पण थोडासा तेलामध्ये आपण त्याला परतून घेऊया। तर अशा प्रकारे आपण हा सर्व मसाला आपण इथे भाजून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता। आणि आपण हा मसाला आता मिक्सरला दळून घेऊया, बारीक करूया। अशा प्रकारे हा सर्व मसाला आपण आता दळून घेऊया। थोडंसं पाणी टाकायचं आहे त्याच्यामध्ये। आता आपला हा मसाला बारीक झालेला आहे। त्यानंतर मी तोपर्यंत गॅसवर कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये थोडेसे तेल टाकून थोडेसे जिरे टाकूया, थोडीशी हळद आणि या शेंगा आपण थोड्याशा तेलामध्ये परतून घेऊया। त्यानंतर ह्या शेंगा आपण एका ताटामध्ये काढून घेऊया। थोड्याशा मी परतून घेतले आहे। त्यानंतर कढईमध्ये तेल टाकून आपण हा मसाला जो बारीक दळून घेतलेला आहे तो परतून घेऊया।
त्यानंतर आपण 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा लाल तिखट व अर्धा चमचा हळद टाकून घेऊन आपण हे परतून घेऊया। इथे मी थोडा गरम मसाला पण टाकून घेतलेला आहे। हा मसाला चांगला कलर येईपर्यंत आपण परतूया। तुम्ही बघू शकता किती छान कलर आला आहे। हे मी शेवग्याच्या शेंगातलं पाणी आपण जे उकडून घेतले ते पाणी टाकून घेतलेलं आहे। आपण हे उकडलेल्या शेंगा याच्यामध्ये टाकून घेऊया भाजीमध्ये। चवीनुसार मीठ टाकून घेऊया। तयार आहे आपली काळ्या मसाल्यातली शेवग्या शेंगा भाजी। तुम्ही बघू शकता किती छान कलर आला आहे आपल्या भाजीला। तर तयार आहे आपली शेवग्याच्या शेंगाची मसाला भाजी। ही भाजी एकदम चमचमीत रसरशीत झालेली आहे। तुम्ही हिला बाजरीची भाकर किंवा ज्वारीची भाकरी सोबत खाऊन बघा, कांदा लिंबू सोबत। इतकी टेस्टी आणि चमचमीत भाजी झालेली आहे। ही भाजी तुम्हाला नक्की आवडेल, तर तुम्ही ही भाजी ट्राय करून बघा। व जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व शेअर करा। थँक्यू।